नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलो की शेतकऱ्यांना आजपर्यंत वेगवेगळ्या योजनेमध्ये महाडीबीटी फार्मर मध्ये अप्लाय केलं होतं आणि याच्या ऍप्लिकेशन नंतर त्यांना एक साधारणपणे की अर्ज करा, त्यानंतर त्याच्या सगळ्या अर्जाची जेवढे पात्र शेतकरी त्यांची एक यादी लागणार, रँडमाइज यादी ज्याला आपण लकी ड्रॉ असं म्हणतो, आणि त्या ड्रॉ नुसार शेतकऱ्यांना लाभ मिळणार होता। पण याच्यामध्ये गव्हर्नमेंटने एक महत्त्वाचा बदल केले आणि जो शेतकरी जो अर्जदार अर्ज करेल त्याला डायरेक्ट लाभ मिळणार आहे, त्याला लॉटरी पद्धत नाही। लॉटरी पद्धत गव्हर्नमेंटने बंद केली। मग आता ही पद्धत बंद केली कशी आणि यानंतर आपल्याला डायरेक्ट लाभ मिळणार आहे कसा, या सविस्तर गोष्टीचे चर्चेचा व्हिडिओ हाच आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं सर, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। जसं मी तुम्हाला बोलत होतो की महाडीबीटी मध्ये प्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। मग आता प्रथम अर्ज करणार कोण आणि प्रथम प्राधान्य देणार कोण, किंवा हे अर्ज प्रथम करणाऱ्याला प्राधान्य म्हणजे नेमकं काय, याची आपण चर्चा सखोल याच्यामध्ये करणार आहोत। तर सर्वप्रथम शेतकरी बंधू भगिनीसाठी महत्त्वाची सूचना असं mahadbt.maharashtra.gov/farmer या वेबसाईट वरती आलेलं आहे, ज्याला आपण डीबीटी फार्मर असं म्हणतो। तर ही सूचना आपण सर्वप्रथम वाचून घेऊयात, म्हणजे आपल्या या सविस्तर गोष्टी लक्षात येतील। सर्वप्रथम पहा की डीबीटी पोर्टल जे आहे काही दिवसापूर्वी बंद पडलं होतं, ज्याच्यामध्ये काही अपडेट गव्हर्नमेंट केलेत आणि ते अपडेट आपल्याला वेबसाईट वरती सध्या पाहायला मिळतील असं इथं सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा 2025 आणि 26 पासून काय झालंय की अर्जासाठी जो कोणी सर्वात प्रथम अर्ज करेल त्याला डायरेक्ट प्राधान्य दिलं जाणार आहे। ही कार्यपद्धती अवलंबित करण्यात आली आहे असं मी नाही म्हणत, इथं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। याच्यामध्ये बघा की ज्यांनी याच्यापूर्वी जे अर्ज केले होते ते यासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात येतील। म्हणजे काय मित्रांनो, की जर तुम्ही एखाद्या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केला होता आणि त्याचा तुम्हाला लाभ मिळाला नव्हता, परंतु तो अर्ज आता नवीन वेबसाईट मध्ये वर्ग करण्यात येणार आहे, तो पुढच्या ऍप्लिकेशनसाठी ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे। तर याच्यामध्ये बघा शेतकऱ्यांची केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता। तर इथे तुम्हाला ही लिंक पाहायला मिळेल, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी। याच्यामध्ये तुम्ही जुनं केलेलं ऍप्लिकेशन पाहण्यासाठी एक ऑप्शन इथं उपलब्ध करून तुम्हाला देण्यात आलेला आहे। तसंच सदर यादीबद्दल आपल्याला काही शंका अडचण असल्यास त्यांनी एक टोल फ्री नंबर दिला मित्रांनो, त्याला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पण कॉन्टॅक्ट करण्यासाठी एक अट आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोमवार ते शुक्रवार याच्या दरम्यानच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या तुम्ही त्यांच्याशी विचारपूस करू शकता। आता राहिला विषय आपला FCFS म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सिलेक्ट। तर म्हणजे याचा अर्थ काय की जर एखादी योजना सुरू झाली ज्याच्यामध्ये आपण एक योजनेचं एक स्वरूप घेऊयात, जसं की आपल्याला समजा एक सोलार फवारणी पंपची योजना सुरू झाली आणि या फवारणी पंप योजनेमध्ये काय झालं की लोकांनी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जर अर्ज केला किंवा मी स्वतः अर्ज केला आणि लोकांनी अर्ज केलेले नाहीत, तर या कंडिशन मध्ये काय होतं की फर्स्ट प्रायोरिटी मला दिली जाणार आहे, कारण मी अर्ज केलेला आहे आणि या अर्जामध्ये माझं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि डायरेक्ट त्याचा जो लाभ आहे तो मला मिळणार आहे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, ज्या योजनेचा किंवा ज्या योजनेमधल्या घटकाचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम अर्ज करून तुम्ही ठेवणं हे गरजेचं आहे। आणि तो अर्ज केल्याच्या नंतर जर कुणाचा अर्ज करण्याच्या पूर्वी तुमचा अर्ज असेल तर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला लाभ मिळणार आहे। तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटनं एक नवीन धोरण FCFS असं राबवलेलं आहे, ते या साईट वरती आलेलं आहे। आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका। याच्याशी निगडीत जर तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत व्हिडिओ शेअर करा। अद्याप चॅनलवर नवीन असाल आणि शेतकऱ्याशी निगडीत येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।